महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 1 मेचा दिवस आनंदाचा ठरणार आहे। सरकारने मोठा निर्णय घेतला असून 1 मेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 15,000 रुपये सोडले जाणार आहेत। गेल्या काही दिवसापासून जगामध्ये युद्धाचं सावट सुरू आहे। त्याचमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाने देखील मोठा धुमाकूळ घातला होता आणि या संकट काळात सरकारकडून एक अशी बातमी समोर येत आहे जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आहे। 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपयाचं अनुदान जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, युद्धामुळे खताच्या किमती वाढल्या, डिझेलचे दर वाढले आणि वाहतूक खर्चही प्रचंड वाढला होता। याचाच थेट परिणाम भारतीय बाजारपेठांवरती झाला। बियाणांच्या किमती देखील प्रचंड वाढल्या आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढला। यामुळे सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन गांभीर्याने विचार करत विशेष पाऊल उचलले। 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी शेतकऱ्यांना 15,000 रुपयाची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला। यामध्ये पैसे शेतकऱ्यांना देत असताना केवळ मदत नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी दिलं गेलेलं पाठबळ असणार आहे। यामध्ये अवकाळी पावसामध्ये नुकसान म्हणून 7,000 रुपये आणि महागाईचा भत्ता 8,000 रुपये असे एकूण 15,000 रुपये देण्याचं नियोजन सरकारने केले। त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती 15,000 क्रेडिटचा मेसेज येणार आहे। सरकारचा निर्णय हा फक्त कागदावरती नाही तर थेट तुमच्या बँकांमध्ये पैसे जमा करण्याचा आहे। कारण दिल्लीपासून मुंबईपर्यंत हालचाली प्रचंड वेगाने सुरू झाल्या आहेत। स्वतः मोदी साहेबांनी युद्धजन्य परिस्थितीसाठी विशेष अनुदान आणि अवकाळी मदत अशा दोन्ही योजना जाहीर केल्या आहेत। एकत्र हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी आपल्या राज्य सरकारला विशेष निधी पाठवला। महाराष्ट्रातील 100 गावांपैकी 60 गावांमध्ये 1 मेच्या दिवशी हप्ता वाटप पार पडत तर उरलेल्या गावांमध्ये दुसरा टप्पा जमा होणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये 1 मेच्या दिवशी कोणत्या शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत। कारण आता शेतकऱ्यांना सबसिडी मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण हा जो निर्णय सरकारने घेतला आहे तो गेल्या 10 वर्षांमध्ये घेण्यात आला नव्हता आणि हा मोठा निर्णय आहे जो स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून घेतला असल्यामुळेच 1 मेला तुमच्या खात्यामध्ये तुमच्या कष्टाची पावती जमा होणार आहे। निसर्गाच्या कोपाने आणि युद्धामुळे शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत होतं, परंतु आपलं सरकार शेतकऱ्यांच्या सोबत उभं असल्यामुळे शेतकऱ्यांना थेट 15,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। युद्धामुळे महागाई वाढली, डिझेल महागलं, परंतु सरकारने एक सुरक्षा कवच योजना आखली। त्यात अवकाळी पावसामध्ये देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्यामुळे युद्धजन्य महागाईचा बोनस देखील असे एकत्र 15,000 रुपयाची रक्कम जमा करण्यात येत आहे। परंतु हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडत असताना सरकार डिजिटल प्रणाली अवलंब करत आहे। त्यामुळे तुमच्या गावातल्या काही लोकांना 1 मेच्या दिवशी पैसे मिळतील तर काही लोकांना 2 मेच्या दिवशी पैसे मिळू शकतात। कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि हे 15,000 मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतंही कागदपत्र द्यायचं नाहीये, कोणताही अर्ज भरायचा नाहीये, तर थेट पैसे हे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। सरकारने यामध्ये डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाचं काम करण्याचा निर्णय घेतलाय। कोणत्याही समितीशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये 1 मेच्या दिवशी 15,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी मोठ्या सभेतून डीबीटीचं बटन दाबलं जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचा निर्णय घेतलाय। पण यामध्ये जे शेतकरी नियमांमध्ये बसले आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। मग सरकारने या पैसे वाटपामध्ये कोणते 2 नियम लागू केले आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि 1 मेला तुम्हाला 15,000 रुपयाची रक्कम हवी असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका। कारण या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला असे 2 नियम सांगणार आहे की जे तुम्ही पाळले तर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये जमा होणार आहेत। तुम्हाला या निधीचा लाभ मिळवता येणार आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये जे 2 नियम जाहीर केले आहेत त्या नियमामध्ये पहिला नियम रेशन कार्डशी संबंधित आहे आणि दुसरा नियम तुमच्या बँक खात्याच्या प्रकारावर अवलंबून असणार आहे। विशेषतः जर तुमचं बँक खातं खाजगी बँकांमध्ये असेल तर तुम्हाला एक बोनस देखील मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं खातं सरकारी बँकांमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी कोणत्याही योजनेचा हप्ता जमा होतो, परंतु या योजनेचा हप्ता आता खाजगी बँकांसाठी देखील फायद्याचा ठरला आहे। पण हे पैसे वाटप होत असताना तुमच्या बँकाप्रमाणेच तुमच्या रेशन कार्डचा देखील संबंध असणार आहे। पण तुम्ही म्हणाल की रेशन कार्ड कसं उपयुक्त ठरणार आहे, तर रेशन कार्ड आणि शेतीचा काय संबंध? परंतु यावेळी तुमच्या खात्यामध्ये हा विशेष बोनस 15,000 रुपये सोडत असताना सरकारने तुमच्या रेशन
रेशन कार्डचा डेटा वापरला आहे. तुमच्याकडून कोणताही अर्ज मागवला गेला नव्हता, परंतु तुमच्या रेशन कार्डवरून तुमची पात्रता ठरवली जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, 15,000 रुपये रक्कम मोठी आहे, कारण 7,000 रुपये हे अवकाळी पावसाचे आणि 8,000 रुपये हे युद्धजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला देण्यात आले होते. एकूण 15,000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून एक बटन दाबल्यावरती तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. परंतु तुमच्या रेशन कार्डनुसार तुमची विभागणी करण्यात येणार आहे. सरकारने आता फक्त आधार कार्ड आणि 7/12ची लिंक तपासण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये एक विशेष बैठक पार पडली आणि त्यानुसार नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निधी पाठवला आहे. हा निधी पाठवत असताना पात्र यादी बनवण्यासाठी एक विशेष अट घालून ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये 2 नियम नमूद करण्यात आले. 2 नियमांनुसार हे हप्ता वाटप पार पडणार आहे. तुमचं नाव नेमकं पात्र यादीमध्ये आहे का अपात्र यादीमध्ये आहे हे देखील जाणून घ्या. शेतकरी बांधवांनो, नीट लक्ष देऊन ऐका. जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही मदत वितरित होणारच आहे, परंतु त्यासोबतच तुम्ही दुसऱ्या नियमांसाठी देखील पात्र ठरले असायला हवे. व दुसरा नियम कोणता आहे? तो दुसरा नियम तुमच्या बँक खात्याशी रिलेटेड असणार आहे. जर तुमचं खातं SBI किंवा कोणत्याही सरकारी बँकामध्ये असेल तर आता यामध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. पण जर तुमचं खातं HDFC ICICI बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी आणखीन आनंदाची बातमी आहे, म्हणजेच तुम्हाला विशेष बोनस मिळणार आहे. खासगी बँकांच्या ग्राहकासाठी एक अतिरिक्त तरतूद आहे, पण ती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे देखील जाणून घ्यावं लागणार आहे, कारण या बँकांकडून महाराष्ट्रातील फक्त 12च जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचं काम हे 1 मेच्या दिवशी केलं जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या किमती वाढल्या म्हणून सरकारने बोनस देण्याचा निर्णय घेतला, परंतु बँकांकडून 2 नियमानुसार हप्ता वाटप पार पडत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने अवकाळी पावसामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे आणखीन एक योजना जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आता हप्ता जमा होणार आहे आणि बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट 15,000 रुपयाचा लाभ वितरित होणार आहे. सर्वात पहिल्यांदा तर नाशिकमध्ये, जिथे अवकाळी पावसाने द्राक्ष आणि कांदे बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं, युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवरती देखील याचा परिणाम झाला आणि याच जिल्ह्याचा नंबर सर्वात आधी घेण्यात आला. ते सर्वात आधी 15,000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर सांगोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने बराच फटका दिला. युद्धाचं सावट असल्यामुळे शेतकऱ्यांना 15,000 रुपयाची मदत मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्याचा प्रवेशद्वार, जिथे कापूस आणि मोसंबीला जागतिक युद्धाच्या महागाईमुळे ग्रासलं होतं, जिल्ह्यासाठी मोठा निधी जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीचा मोठा फटका बसला, त्यामुळे इथे देखील हप्ता वर्ग झाला. पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये पेरणीचं गणित युद्धामुळे महागलेल्या खताने बिघडलं आणि तिथे देखील अनुदान जाहीर झालं आहे. सोलापूर उन्हाळी पिकांवर पावसाने नांगर फिरवलं होतं. डाळिंब उत्पादकांसाठी देखील सरकारने विशेष अनुदान दिले आहे. मित्रांनो, 16 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे, परंतु जिथे रेशन कार्डचा नियम सर्वात कडक लागू होणार आहे ते पुढचे जिल्हे असणार आहेत. त्यांच्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा असणार आहे अहमदनगर. पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवलं होतं, परंतु इथल्या खासगी बँकांमध्ये खातेधारकांसाठी विशेष पैसे जमा होतील. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा, जिथे नैसर्गिक संकट आणि महागाई अशा दोन्ही गोष्टीमुळे शेतकरी संकटात अडकला होता, तिथे देखील आता अनुदान वितरित होणार आहे. 1 मेच्या दिवशी पुणेमधील शेतकऱ्यांना भरपाई तसेच शेतकरी महागाई भत्ता मिळणार. सोयाबीन आणि इतर पिकांच्या नुकसानामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देखील संकटाला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. अमरावतीतील संत्रा पिकांचं नुकसान झालं. जागतिक बाजारपेठांमधील युद्धाचा परिणाम अमरावती जिल्ह्याला देखील भोगावा लागला, त्यामुळे तिथे देखील अनुदान वितरित होत आहे. नागपूर हा शेवटचा जिल्हा आहे आणि गारपिटीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे 1 मेला 15,000 रुपयाचा लाभ नागपूरमध्ये देखील वितरित केला जाणार. शेतकरी बांधवांनो, आता फक्त 12 जिल्ह्यांची नावं समोर आली आहेत, परंतु रेशन कार्डचा नियम आणि तुमच्या बँक खात्याचा नियम या प्रकारे हे वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे उरलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात, परंतु 1 मे म्हणजेच महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम पार पडणार आहे, कारण सरकारने आता जलद गतीने प्रक्रिया सुरू केली आहे. डिजिटल पद्धतीने ट्रान्सफर सुरू राहणार असून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.